कसं आहे काय. अरे वट वागुळायला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे. मी प्रवीण सोडवीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आणि कुशल आम्ही दोघेजण परत एका नवीन सफरवरती झालेलो आहोत. तुम्ही याच्या आधी आमचं एक सातारा सिरीजचं हे बघितलेलं. आता आम्ही सध्या आलेलो आहोत नाशिकमधले एक काही 5 ते 6 किल्ले आहेत. त्यांचा आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. पहिला जो किल्ला आहे तो हटगड आहे आणि सध्या आम्ही हटगडच्या वाटेवरच आहोत आणि वरती तुम्हाला दिसेल ही तटबंदी दिसत आहे. हाच किल्ला आहे. तर इकडे गाडी जाते बरोबर प्रवेशद्वारापर्यंत गाडी जाते. हा नाशिक आणि गुजरात बॉर्डरच्या जवळ असलेला किल्ला आहे. ठाण्यावरून रात्री निघालो होतो. ऑलमोस्ट एक 6 ते 7 तास लागतात जर तुम्ही कंटिन्युअसली आलात इकडे. तर आम्हाला बाईकवरून तरी तेवढा वेळ लागला. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत, म्हणजे पॅराग्लायडिंग वगैरे जर तुम्हाला करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता. घाटाचा सेक्शन संपला की आपण डायरेक्टली किल्ल्याच्या इथे पोहोचू. तर हे खालचं गाव आहे हतगड आणि आपली एंट्री तिथून झालेली आहे. तिथं ती चौकी होती, तिकडून असं आलो आणि ह्या रोडने आपण वरती आलो आणि इथे आल्यानंतर आपली गाडी पार्क केलेली आहे. एक्सपल्स घेऊन आलेलो आहे आज आणि हे आमच्या बॅग्स आहेत. आता हे असंच ठेवावं लागणार आहे, काही पर्याय नाही आमच्याकडे. आणि बाकीचं हेल्मेट्स वगैरे सगळं लॉक केलेलं आहे. तर आपण आता इकडे जाऊया. किल्ले हदगड फलक लावलेला आहे आणि इथून या दगडाच्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या बांधलेल्या आहेत त्या चालू होतात. हदगडाचे मूळ नाव हदगरू म्हणजेच हद्दीवरचा गड असे आहे. त्याचबरोबर दिल्ली बादशाहच्या कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख होलगड असाही केल्याचा दिसतो. तसेच त्याला हदगिरी हे नाव सुद्धा आहे. बऱ्यापैकी मोठं पाण्याचं टाका आहे ते इथे लागलेलं आहे आणि यातलं जे पाणी आहे हे काही पिण्यायोग्य नाही आहे. इथून आम्ही वर आलेलो, आता परत तसं खालती जायचं आम्हाला. इकडे मारुतीरायांची दगडामध्ये कोरलेली मूर्ती एक दिसते. त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो की थोड्याच वेळात आपल्या नजरेस पडतं पहिलं प्रवेशद्वार. त्याच्या आधी इकडे एक छोटीशी गुहा दिसते आपल्याला. हा पहिला दरवाजा आहे आणि ह्याच्यावरती हे शरफशिल्प आहे आणि इकडे 2 शिलालेख आहेत. तर हा एक शिलालेख आहे, कोरलेलं होतं ते आता जास्त स्पष्ट नाही आहे. इकडे एक आहे, ह्याच्यावरचं बऱ्यापैकी दिसतंय आपल्याला. गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवयांपैकी एक होते. दक्खनच्या मोहिमेसाठी सन 1663 मध्ये सुरगाणा परिसरात त्यांना पाठवले होते. यावेळी हदगड किल्ला आदिलशहाचा सुभेदार शुराब खान याच्याकडे होता, तोच याचा किल्लेदार. गोगाजीराव मोरे यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला 1663 मध्ये ताब्यात घेतला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीपूर्वी हा किल्ला ताब्यात घेतला होता. गंगाजी उर्फ गोगाजी मोरेंचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपतींनी त्यांना हदगड परिसरातील 12 गावांची देशमुखी दिली होती. खालती ज्या आपण पायऱ्या बघितलेल्या त्या बांधलेल्या होत्या आणि या खोदून बनवलेल्या आहेत. तर दिसतंय हे मस्त बनवलं. आता आपण तिकडे जाऊया. कुशल भाऊ आतमध्ये गेलाय. एक खोली आहे आणि इकडे आतमध्ये आल्यानंतर हे बघा, हा आतला परिसर दिसत असेल तुम्हाला कसं आहे काय. अरे वट वागुळायला वट वागळा आहे तिकडे आणि पुढे पण जा. तिथे काय आतमध्ये बरंच काय काय आहे राव. माझी तर काही जायची हिंमत होत नाही तिथे. इकडे दिसतंय तुम्हाला खोली आहे. ही खालती आय गेस हे पाण्याचा टाका असावा आणि ह्या बाजूला इकडे पायऱ्या आहेत. हे बघा ते देवड्या ज्या तुम्हाला दिसतील पुढे त्याच्या पायऱ्या. तर यातून जर आपण खालती गेलो तर हे पाण्याचं टाका आहे मोठं आणि तिथून इथपर्यंत आहे. तर हे दिसेल तुम्हाला की भली मोठी अशी खोली आहे इकडे. हो वटवागळा आहे तिकडे.
एक चांगल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन इकडे आपल्याला दिसतं. खूप बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे इकडे. हां, आणि ती रूम जी तिकडे बघितली तर ती इथेच आहे ही. आणि ह्याच्यावरती आता हे काय काय पडलेलं आहे त्याच्यामुळे ढासळलं आहे असावं कदाचित, त्यामुळे ते पॅक झालं आहे. ह्या इकडे पायऱ्या आहेत आणि त्या आपण जर दुसऱ्या दरवाज्यातून आत गेलो जागा बरी छोटी आहे इकडे. तर कुशल इकडून आलेला आहे दुसऱ्या दरवाज्यातून आणि ही इथली तेवढी आहे. हातगडवरील राणीचा बाग बुरुजावरून थोडं पुढं आलं की कातळात कोरलेला एक 16 ओळींचा भव्य शिलालेख आहे. तब्बल 500 वर्ष जुना असलेला हा शिलालेख सांगतो की बागुलवंशीय राजा भैरव सेन यांनी अहमदनगरच्या बलाढ्य निजामशहाचा पराभव करून हा हातगड जिंकून घेतला होता. विचार करा त्या काळी केवढा मोठा पराक्रम असेल हा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील सर्वात मोठा संस्कृतचा शिलालेख हाच आहे बरं का. त्याच्यावरती जाळी सुद्धा लावलेली आहे. इंग्लिशमध्ये शिलालेख. इंग्लिशमध्ये कुठलं इंग्लिश, काय नावं लिहिले. ओके, तर हे बघा इकडे बऱ्याच मोठमोठ्याल्या पायऱ्या आहेत आणि बऱ्यापैकी दगड इकडे खोदलेला आहे आणि त्यातून बरंच काही काही इकडे निर्माण केलेलं आहे. वा, वर आल्यानंतर समोर जो नजारा दिसतोय बापरे मस्त. तिकडे भगवा फडकतं आणि आपल्याला त्या बाजूला जायचं. सगळंच मी दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो करा आम्हाला. भटकंती ग्रुपचं पेज आहे इंस्टाला आणि मलासुद्धा फॉलो नक्की करा. प्रवीण सोंडुलकर आयडी आहे माझा. तिकडे एक बाहेर ससा ना ओरडतोय. आपण इथल्या एका बुरुजाच्या जवळ आलेलो आहोत. पक्षी बघितलेत तुम्ही कसे हे करतात हे बघा. आणि इकडे खालती एक मोठं पाण्याचा टाका आहे. ओके, ते एक पीर आहे आणि त्याच्या बाजूला ती तटबंदी जी आहे बुरुजाची ती अजूनही तशीच आहे. हे जुन्यातलं जे बांधकाम आहे ते अजूनही बऱ्यापैकी चांगलं आहे. पावसाळ्यात सिनरी बघायची मजा इकडची वेगळी असणार आहे. तर आपण ह्या बाजूने येतो पुढे. तर इथे एक हा गुप्त दरवाजा. आता ह्याच्यामध्ये जास्त काही राहिलेलं नाही आहे. तुम्हाला दाखवतो बघा. माती वगैरे बरीच साचलेली आहे ह्याच्या आतमध्ये. आता त्या गुप्त दरवाजाच्या ह्या साईडला इथे खालतीच पायऱ्यासुद्धा आहेत. आता त्या झाडं झुडपं जास्त असल्यामुळे आपल्याला दिसत नाही आहेत. काही हरकत नाही, आपण वरती जाऊया आणि बाकीच्या अजून गोष्टी बघूया. हे ते मंदिर आहे. इथे दगडामध्ये कोरलेलं जे शिवलिंग आहे तर त्यावरती आता हे मंदिर उभारलेलं आहे. खूप छान काम केलेलं आहे इथल्या लोकांनी. वरच्या बाजूला एक इथलं पाण्याचं टाका आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य अजिबात नाही आहे. पाणी चांगलं ठेवण्यासाठी अशा प्रकारे गोल खणले जायचे आणि त्याच्यामध्ये बांबू किंवा असे लाकडं रोवून त्याच्यावरती मांडव घातला जायचा, जेणेकरून ते पाणी जास्त काळापर्यंत चांगलं राहील, त्याच्यामध्ये घाण पडणार नाही आणि ते वर्षभर पिण्यायोग्य राहील. पण सध्या असं वापरात काही नसल्यामुळे कोणी याकडे लक्ष देत नाही. त्या बाजूला तिकडे मंदिर आहे, त्याच्या बाजूला ते पाण्याचं टाकं. त्यानंतर हा इथला एक बुरुज आहे आणि त्याचबरोबर इकडे आणि ह्या इथे हे येथील
जुनी जी वास्तू होते, जुने जे वाडे होते, त्यांचे हे राहिलेले अवशेष आहेत. हे इथे एक पाण्याचं टाका आहे, खोल आहे. याला विहीर म्हणायची का पाण्याचं टाकं, कमेंटमध्ये तुम्ही एकदा मला सांगा प्लीज. तर ह्यातलं पाणीसुद्धा पिण्यायोग्य नाही आहे आणि ते खोल असल्यामुळे त्याला बाजूने असे लोखंडी बार लावलेले आहेत. आणि अजून इथे काही वाड्यांचे अवशेष आहेत ते दिसत आहेत आपल्याला. आणि व्ह्यू एन्जॉय करतात आपले कुशल भाऊ. काय म्हणतो भावा, कसं वाटतंय? निवांत नजारा एकदम भारी आहे रे इकडचा, है ना? हे वाड्याचे अवशेष आहेत. इथे अजूनही भिंती ज्या आहेत त्या आपल्याला दिसत आहेत बऱ्यापैकी. त्यानंतर तसंच आपण पुढे गेलो तर तिकडे अजून एक वास्तू आहे. तर आतमध्ये आल्यानंतर इकडची खोली, नंतर ही एक खोली, दिवळे आहे तिकडे, आणि ही एक इथली खोली आहे. तर हे नेमकं काय आहे, कशासाठी आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या बाजूला बघितलं तर तुम्ही ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला दिसेल की इकडे जागा आहेत, दिवळ्यांच्या आतूनही दिसतं. आपण आता ध्वजस्तंभ जो आहे त्याच्या इथे आलेलो आहोत. कधीही कमी बजेट असेल तुमच्याकडे आणि तुम्हाला जास्तीत जास्त किल्ले करायचे असतील तर अशा ठिकाणी जा तुम्ही, जिकडे एकाच ठिकाणी किंवा जवळच्या जवळ रेडियसमध्ये बरेच किल्ले असतील. आणि त्या हिशेबाने तुम्ही सुट्टीसुद्धा घ्या. म्हणजे आता जेव्हा मी प्लॅन केलेला हा नाशिकचा ट्रेक, तर ह्याच्यामध्ये आम्ही 6 किल्ले ठेवलेले आहेत आणि एक 3 दिवसाचा प्लॅन बनवलेला आहे. आणि टोटल आमचे एक 500-550 किलोमीटरचं आमचं टोटल ट्रॅव्हलिंग होणार आहे. जर इंडिव्हिज्युअली प्रत्येक किल्ला जर करायचा झाला तर मला दरवेळेस ठाण्यावरून इकडे यावं लागेल. सो त्याची कॉस्टिंग जी आहे ती जास्त होते. आम्ही असं बऱ्याचदा केलेलं आहे. आम्ही 2 दिवसात 6 किल्लेसुद्धा केलेले आहेत आणि आज आम्ही 3 दिवसात 6 किल्ले करणार आहोत. आणि याच्या आधीसुद्धा आम्ही बरेच सारे किल्ले केलेले आहेत. आणि हां कुशल भाऊ सांगतोय 4 दिवसात किती? 18 किल्ले केले. ओके, तर आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे कुशल भाऊचं. आणि आमचे जे सेनापती आहेत म्हणजे माझे मामा, तर त्यांनी आणि कुशल या दोघांनी मिळून ते 4 दिवसात 18 किल्ले ना ते केलेले आहेत. सो ते जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल सो त्यांचं चॅनल आहे मार्गस्थ, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की भेटेल. सो ते सुद्धा जाऊन नक्की चेक करा. आणि बजेट फ्रेंडली ट्रेक कसे करायचे ह्यासाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी एखादा व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. सो ते सुद्धा कमेंट करून सांगा की तसा व्हिडिओ बनवू का नको. तर तुम्ही बऱ्याच साऱ्या किल्ल्यांवरती गेला असेल, बघितलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट नोटीस झाली असेल की बऱ्याच साऱ्या किल्ल्यांवरती ना हे असे चौकोन किंवा काही ठिकाणी असे गोल असतात आणि हे असे खाचे पाडलेले असतात बऱ्याच ठिकाणी. तर मला तरी असं एक वाटतं की ह्या ठिकाणी पूर्वीच्या काळी जे लोक नजर ठेवण्यासाठी असायचे, ज्यांचं काम होतं की त्यांना येणाऱ्या जाणाऱ्या ज्या घाटवाटा आहेत किंवा ज्या व्यापारी वाटा आहेत त्यांच्यावरती जे नजर ठेवायचं काम करायचं आहे, तर त्यांच्यासाठी इथे बैठकीची व्यवस्था असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये खांब रोवून त्याच्यावरती मंडप किंवा माडी असं प्रॉपर हे बांधून ते लोक इथे राहत असतील किंवा इथे बसत असतील. त्याचबरोबर तुम्हाला इथे बऱ्याच ठिकाणी हे असं सुद्धा दिसतं की हे खाचे असतात. तर हे काय असतं की ज्यावेळेस पाणी येतं पावसाचं तर ते वाहून जाण्यासाठी, ते साचू नये कुठेही, त्यासाठी ते बनवलेलं असतं. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल की असे पाण्याचे छोटे छोटे हे असतात की जेणेकरून त्यातलं पाणी पिता येईल. तर इथे सुद्धा काही
पायऱ्या आहेत त्या खोदलेल्या दिसतात आपल्याला, म्हणजे इथेही बरंच काही असेल. बरेच सारे किल्ले मी असे सुद्धा बघितलेले आहेत की जिकडे मातीचे ढिगारे खूप लागलेले आहेत, कारण खूप वर्ष झालेले आहेत आणि त्या ढिगाऱ्यांच्या खालतून काही ना काहीतरी सापडत राहतं. सो बऱ्याच साऱ्या किल्ल्यांच्या मातीच्या ढिगाऱ्यांखाली काय काय लपलेलं असेल आपल्याला अजूनही माहिती नाही आहे. तिथून जर खालती आलो आपण तर इथे एक पाण्याचं हे टाका आहे, दिसत असेल तुम्हाला. तो वरती आहे आणि त्यानंतर खालती थोडंसं खोल आहे. ह्यामध्ये पाणी आहे पण ते पिण्यायोग्य नाही आहे, हिरवळ जास्त आहे त्याच्यामध्ये, खराब झालेलं आहे ते पाणी. आणि तसंच या टाक्यापासून जर आपण थोडंसं पुढे आलो तर इकडे अजून एक हे मोठं पाण्याचं जे टाकं आहे हे बऱ्यापैकी मोठं आहे आणि याच्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे, पण ते पिण्यायोग्य अजिबात नाही आहे. तर ते मोठं पाण्याचं टाकं आहे, त्याच्या बाजूलाच ही खोली आहे किंवा ही वास्तू आहे असं म्हणा. आणि आतमध्ये आल्यानंतर हे दिसतंय आपल्याला. सगळं जुन्यातलं बांधकाम आहे, पण हे पार्टी करण्यासाठी जास्त वापरलं जातं सध्या. आणि त्या बाजूला एक खिडकी आहे, तिकडे एक खिडकी आहे, एक खालतून छोटीशी वाट आहे आणि ही मुख्य वाट आहे इथली. तर आहे बऱ्यापैकी शाबूत राहिलेली आहे. ही ध्वजस्तंभाकडून आलेली पायवाट आहे आणि त्याच्या खालती असलेलं हे अजून एक मोठं पाण्याचं टाकं आहे. हे इथून तिथपर्यंत आहे बरं का. ही जी काही वनस्पती आहे पाण्यातली ती वाढलेली आहे इथपर्यंत, पण ते तिथून इथपर्यंत आहे. हे बरंच मोठं पाण्याचं टाकं आहे इथलं. त्यानंतर तसंच आपण खालती आल्यानंतर हे इथलं मोठं तळं आहे, तिथे दिसतंय. पायऱ्यासुद्धा आहेत आणि तिकडे सुद्धा पायऱ्या आहेत. हे तर बरंच मोठं आहे. हा इथला बुरुज आहे. बुरुजाच्या आतमध्ये आता झाडं झुडपं वाढलेली आहेत, हे दिसत असेल तुम्हाला. आतमध्ये प्रवेश करायला हे होतं आणि या बाजूला ढासळलेला आहे तो. जो हदगडचा किल्ला आहे तो बघून झालेला आहे. तुम्हाला मी बऱ्यापैकी सगळं काही दाखवलेलं आहे इथलं. ह्या किल्ल्याची विशेषता सांगायची झाली तर हा किल्ला जो आहे हा बऱ्यापैकी चांगल्या स्थितीमध्ये आहे. म्हणजे इथले जे काही अवशेष आहेत, जसे की इथली पाण्याची टाकं आहेत, ते पाण्याचं तळं आहे, हा पाठीमागचा बुरुज बघताय तुम्ही, तसेच तिकडे काही वास्तू आहेत त्या अजूनही चांगल्या, म्हणजे आपल्याला त्याचा जो ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे तो बघता येतो, पाहता येतो. आणि बऱ्याच साऱ्या किल्ल्यांवरती आपल्याला फक्त याशी दगडच दिसतात, तर तसं नाही आहे. तुम्हाला इथे काहीतरी बघायला भेटतं आहे. जाता जाता तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या किल्ल्याबद्दल. जर तुम्ही इकडे येत असाल तर किल्ल्यावरती राहण्याची सोय नाही आहे, कारण इथला जो मुख्य दरवाजा आहे किल्ल्याचा हा वाला, तर हा संध्याकाळी बंद होतो आणि त्याच्यामुळे इकडे आपण राहू शकत नाही. खालतीच वनविभागाची चौकीसुद्धा आहे, तो त्याच्यामुळे इकडे राहायला अलाउड नाही आहे असं मला कळालेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाण्याची सोय नाही आहे, त्यामुळे येताना तुम्ही स्वतःचं पाणीसुद्धा घेऊन या. आणि जेवणाची सोय तुम्हाला खालती गावामध्ये होईलच, कारण इकडे बरेच सारे हॉटेल्स वगैरे आहेत ऑन द वे, ते आम्ही येताना पाहिलं होतं. सो असं आहे हे. आणि जर तुम्ही इकडे यायचा प्लॅन करत असाल तर नक्की करा. बघण्यासारखं इकडे बरंच काही आहे, जसं की ह्या दगडात खोदलेल्या पायऱ्या असतील किंवा ह्या देवड्या आहेत, आणि ह्या देवड्यांच्या इथूनच खालती जाणारी ही वाट आहे, ज्यातून आपण त्या गुफेमध्ये जाऊ शकतो. तिकडे पाण्याची टाका आहेत, ह्या जसं तुम्हाला इकडे दिसेलच. तर असं बरंच काही आहे या किल्ल्यावरती बघण्यासारखं. तर नक्की एकदा तरी व्हिजिट करा
आणि ओव्हरऑल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज ह्याला लाईक करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. प्लीज तिकडे फॉलो करा, कारण नवीन अपडेट्स जे असतात किंवा काही रील्स वगैरे असतात ज्या आम्ही चॅनलवरती नाही टाकत त्या तुम्हाला तिकडे बघायला मिळतील. चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या.